पहिले मी त्याला नाही सांगितलं होतं ना, आम्ही काम बंद करायला नाही सांगितलं, आम्ही सांगितलं तुमचे अधिकारी इथे येऊ दे, अधिकारी येऊ दे, तुला काम कर, तू बिनधास्त, तू कधी काम शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष राज पाटील यांनी केले अनोखे आंदोलन। भिवंडी तालुक्यातील अंजूर फाटा राहणार रोडवर होली मेरी शाळासमोरील रस्त्यावर गेल्या अनेक वर्षापासून पाणी साचत आहे। त्यामुळे या रोडवर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे। या रोडवरून विविध राजकीय पदाधिकारी प्रवास करताना सुद्धा दुर्लक्ष करत आहेत। त्यांना हे दिसत नाहीत का, असा सवाल उपस्थित केला आहे। ही बाब लक्षात घेऊन राज पाटील यांनी स्थानिक भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्यामामा तसेच भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे व इतर अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन केले। भरलेल्या पाण्यात खुर्च्या आणि टेबले ठेवून अगरबत्ती लावून टेबल हॉटेलसारखे सजवून आणि बॅनरवर हॉटेल दर्या किनाऱ्याचे नाव देऊन एक अनोख्या पद्धतीने उद्घाटन केले गेले। या पाणी साचण्याबद्दल राज पाटील आणि स्थानिक लोक काय म्हणाले पाहूया। राज भाई क्या कहेंगे, ये दरिया किनारे होटल का जो उद्घाटन आप समुद्र में जैसे समुद्र में आप फिर कितना मजा आ रहा है। जय जिजाऊ जय शिवराय। आज हे आंदोलन म्हणजे याच्या करताना ठेवलेलं आहे, हे आंदोलन आहे का काल्हेर कशेलीची खाडी विजवून ती खाडीचा प्रवाह हा इकडे वळवण्यात आलेला आहे आणि तिकडनं दर्या किनारा हॉटेल इथं आलेला आहे। आणि या दर्या किनारा हॉटेलचा ओपनिंग बाल्याने आमदार खासदार दोघे येणार होते, पण त्यांच्या काहीतरी मिटिंग असल्या कारणाने तो दोघेही नाही आले, आपण नारळ फोडला। जनतेचा प्रश्न असा आहे का गेल्या 2 वर्षापासून आपण तक्रार नोंदवतोय का बाबा या रोडची काय समस्या आहे, हे पाणी कुठे जायला पाहिजे, याची विल्हेवाट कशी लावायला पाहिजे। पण PWD सांगते आमचं क्षेत्र नाही, ग्रामपंचायत सांगते आमचं क्षेत्र नाही, मग इथं राहणारी जनता ही कोणत्या क्षेत्रामध्ये आहे, हे काम कोणाचं आहे, आमदार खासदाराचं आहे का सर्वसामान्य लोकांचं काम आहे। आम्ही तुम्हाला गल्लीतून दिल्लीला पाठवलं का हे प्रश्न तुम्ही मोडीत काढा। गेल्या 10 वर्षामध्ये कालेही तसाच होता आणि गेल्या आता हे 5 वर्ष बालेही तसाच निघाला असा झालाय। आज सुरेश म्हात्रे निवडून आल्यापासून यांनी हा प्रश्न सोडवायला पाहिजे होता, पण सुरेश म्हात्रे यांनी हा प्रश्न सोडवलेला नाहीये। कपिल पाटील आपण आज चेंजेस का केला तर तो काम करत नव्हता, पण आता आपण दर्या किनारा हॉटेल आहे, प्रत्येक जण यांची टक्केवारी घेऊन मोकळा आहे। शांताराम मोरे हा याची टक्केवारी घेऊन मोकळा आहे, बाल्यामामा यांची टक्केवारी घेऊन मोकळे असतात। यांना यांच्या जिम्मेवारी यांचे प्रश्न द्यायला माहित नाहीये का आपल्याला शासन दरबारी काय मांडायचंय, जनतेचे प्रश्न मांडायचे का लोकांच्या हल्दीमध्ये मटणं खाऊन जायचंय। कालच इथूनच बाल्यामामा इथूनच गेला, पूर्णेला हलर होती तिथून मटणं खाऊन निघाला, याच रस्त्याने आला। हा जनतेचा प्रश्न आहे ना, हे कोणी मोडायला पाहिजे, म्हणून हे आज आंदोलन ठेवलेलं आहे। या आंदोलन नाही व्हावं याच्या करताना काल माझ्या घराजवळ 2 गुंड पाठवले, त्या गुंडांनी माझ्यावरती नारपोली पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये माझ्यावरती हल्ला केला, म्हणजे पूर्ण इथं मला लागलेले त्यांची नखं बिक, म्हणजे हे आंदोलन झालं तर यांचं वसळ हरण होईल। म्हणून या लोकांनी ते आंदोलन सक्सेस नाही झालं पाहिजे, म्हणून काल संध्याकाळी 6 वाजता माझ्या बिल्डिंगच्या इथं 2 क्रिमिनल रेकॉर्डवाली पोरं पाठवली, त्यांनी तिथं मारहाण केली, त्यांना नारपोली पोलीस स्टेशनला घेऊन आलो, पण नारपोली पोलीस स्टेशनवाल्यांनी गुन्हा नोंदवून नाही घेतला। आणि ते आम्हाला असं माहिती पडलं की ते क्रिमिनल रेकॉर्डवाली का ते कशेलीला एक मृतदेह त्यांनी कोरून ठेवला होता तिथे, तो पोरगा तो शरद पवार जो 2 लाख रुपये लाच घेताना त्या प्रकरणात भेटला, तोच आरोपी 1 महिना झाला आता सुटून आलेला आहे। म्हणजे भिवंडी दहशतवाद्यांची आहे का? नारपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी हे कशासाठी आहे? कायदा सुव्यवस्था बिघडवणे त्याच्याकरता नाही ना, पण नाही हे अशा चोर चपाट्या करणाऱ्या लोकांवरती यांचा बिझनेस चालतो। नारपोली पोलीस स्टेशन मध्ये येणारा प्रत्येक अधिकारी हा फक्त पैशासाठी येतो, तो तिकडे 3-3, 4-4 करोड रुपये देऊन इकडे बदली करून घेतो आणि तिथे गेल्यानंतर सर्वसामान्यांच्या कुठल्याच नोंदी केल्या जात नाही।
अजूनही पीडब्ल्यूडीचे कोणीच अधिकारी इथं आलेले नाहीये. हे जेसीबी त्यांचंच आहे, त्यांची माणसंही तिथं आहेत, पण काय नाही. त्यांना आम्ही वारंवार तक्रार केलेली आहे, वारंवार पीडब्ल्यूडीला तक्रार केलेली आहे. मी स्वतःच्या पवार तो जो इंजिनियर आहे त्याला फोन केलेला आहे, त्या मॅडमला किती वेळा दाखवलेला आहे, पण ते लक्ष नाही देत. त्यांची टक्केवारी मोजली आहे त्यांनी. आमदार खासदारांचं असं आहे, हे दाखवायला आणि सांगायला आणि निवेदन का दिलं पाहिजे हे दिसत नाहीये का? खासदार कुठं राहतो? इथून 3 किलोमीटरवरती खासदाराचा बंगला आहे. सुरेश म्हात्रे यांचा बंगला 3 किलोमीटरवरती ना गुंतवणी गाव इथूनच. मग त्याला हे दिसत नाही का? हे प्रश्न काय आहे? ते का नाही हे प्रश्न घेत? टक्केवारी जनतेच्या प्रश्नांची यांना काही घेणं देणं नाहीये. अरे महाराष्ट्र सरकार तो वही तो निकलनी सरकार है, ये 3 चक्कों की सरकार है, इनका ही नहीं जमता है. तो ये लोगों का क्या करेंगे? ये सरकार से मांगने का यानी इनका धोना ही चालू है. ईडी वाली सरकार है ये. ईडी वाली सरकार क्या करेगी? और सरकार से कौन से सरकार से मांगेंगे? कौन है सरकार में? सरकार में सब क्रिमिनल रिकॉर्ड वाले लोग हैं, जिन पे ऐसे ऐसे आरोप लगे हुए हैं, ऐसे ऐसे घोटाले किए हुए हैं. ऐसे लोगों के पास मैं मांगने जाऊंगा? मैं जो टैक्स भरता हूं वही मांग रहा हूं. मेरी ये मूलभूत गरजे है. ये अन्न वस्त्र निवारा ही माझी मूलभूत गरजा आहे. हे रस्त्यांचं टॅक्स मधून बनवता म्हणजे आम्हाला पाहिजे नाही. गेले ही लोक सांगतात आम्हाला पाण्यापासून वंचित आहे. त्यांची बाईट घ्या, त्याला विचारत ते सांगतात, ते कंपाऊंडचे मालक आहेत तिथे. पण इथे प्रश्नच सुटत नाहीये. मागच्या टायमाला एक मुलगा कालवरचा तिथं मेला, त्या चेंबर मध्ये पडून त्यांची रिक्षा पलटी झाली, तो मुलगा तिथं मेला. घरचा करता होता. मागच्या आठवड्यामध्ये इथे एक माणूस इथं पडला ना बाईकने. अरे मग जनता काय मनासाठी नाही का? खासदार आमदारांची पोरं नेली पाहिजे इथं, तर हे प्रश्न सुटतील. की गेली 2 वर्ष झाले ही परिस्थिती आहे. नाली बांधतात, नाली तसेच ठेवतात, पाणी वाहत राहतं. आम्ही गेली 3 ते 4 वर्ष झाली ग्रामपंचायत असो इतर कार्यालयामध्ये स्वतः पाण्याची मागणी केली, तर आम्हाला पाणी पण मिळत नाही. पाणी पिण्याऐवजी आम्हाला हे पाणी आमच्या पुढे दारात गेली 2 वर्ष इथंच पडून राहिलेलं आहे. आमच्या संस्थेमध्ये माथाडी कामगारामध्ये येणारे कामगार या पाण्यातून गुडघा पाणी गेली 2 वर्ष जरा आत बाहेर करतात. तिथे खडा राहायला आम्हाला, उभं राहायला आम्हाला जागा मिळत नाही. तिथे कोण उभं राहू शकत नाही. या कॉम्प्लेक्स मध्ये आम्ही इथं नोकऱ्या करतो. आमचे कामगार सर्व इथे येतात. आम्ही जेवायचं कसं काय करायचं आमच्या ऑफिसला इथं आम्ही बसू पण शकत नाही. कोणाकडे गेलो तर कोण दखल बी देत नाही. म्हणून आम्ही गेले 2 वर्ष झालं आम्ही आमची स्वतःची ग्रामपंचायत पावती बी फाडलेली नाही. ग्रामपंचायत तुम्ही तक्रार काय सांगत ग्रामपंचायत सांगतात आमचं काम नाही आहे. पीडब्ल्यू आले ते करून घेऊन जातील. तुम्ही वरिष्ठाशी बोला. आता आम्ही वरिष्ठ कुणाला बोलायचं, कुणाशी? जर हा प्रश्न मार्गी लागणार आहे तुम्ही काय करणार? जर हे मार्गी लागला नाही थोड्या दिवसामध्ये तर आम्ही आंदोलन करून सर्व रस्ते बंद करून टाकू. आज राज पाटील साहेबांनी इथं आंदोलन केले, काय सांगत? त्यांनी केले ते त्यांनी त्यांच्या विसावगणी त्यांना पण अडचण दिसते. गावचे सर्व पुढारी येत आहेत जात आहेत. त्यांना जाताना आमदार खासदार जात आहेत, रोडनं पार्ट्यांना जात आहेत, लग्नाच्या कार्याला जात आहेत, खाऊन घरी निघून जात आहेत. खासदार नजदीक राहत आहेत, आमदार नजदीक राहत आहेत. त्यांना हे काही दिसत नाही का? सामान्य जाणाऱ्या माणसाला येणाऱ्या जाणारा त्रास होत नाही का? आणि मागायचं कुणाकडे काय? हे आम्हाला कोण सोय करून देणार की नाही? आम्ही पाणी मागतो, पाणी मिळत नाही. आमच्या पुढे हे पाणी मांडून ठेवले. आणि फक्त हे काम आहे ना, निगली करतात, वरनं धावतात, तिथेच उचलला कचरा सकट उचलला जात नाही. बाजूला बघा तुम्ही, बाजूला पाण्यानं हा कचरा गेला. आमच्या सोसायटीच्या अर्ध्यापर्यंत गाडी उभी राहिल्या तिथपर्यंत हे पाणी असं रिटर्न मागा जातं. कोण बघायला पण येत नाही. जर यांनी त्वरित काही केलं नाही तर नाईलाज तो आम्हाला आंदोलन करावं लागेल. आम्ही माथाडी सर्व रस्त्यावर उतरू.